नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री, श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालय देवगाव रंगारी व विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयांच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड इन चेंजिंग ग्लोबल कंटेक्स्ट पॉलिसी डायरेक्शन अँड कंपोजिशन या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेमध्ये एक पॅनल डिस्कशन सेशन ठेवण्यात आलं होतं। या पॅनल डिस्कशन सेशनमध्ये एक पॅनलिस्ट म्हणून प्रोफेसर PR मुटे सर, जे यशवंत महाविद्यालय नांदेड येथील अर्थशास्त्र विभागामध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, हे एक पॅनलिस्ट म्हणून होते। यावेळी पॅनल डिस्कशन सेशनमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात द डायरेक्शन ऑफ इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड या संदर्भात बोलत असताना डॉक्टर PR मुटे सर म्हणाले की आला त्याबद्दल संधी दिली त्याबद्दल सर्व तिन्ही महाविद्यालयांचे मी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर आता थोडीशी जास्त जबाबदारी किंवा बर्डन असं आहे की बराचसा वेळ झालेला आहे, जीवनाचा वेळ झालेला आहे आणि माझं टॉपिक थोडंसं टेक्निकल आहे, डायरेक्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड याबद्दल खरं तर बोलायचं आहे। तरी मी जेवढं संक्षिप्तमध्ये बोलता येईल, जेवढं टू दी पॉईंट बोलता येईल तेवढा माझा निश्चित प्रयत्न असेल। जेव्हा आपण भारताच्या व्यापाराचा विचार करतो त्यात आयात निर्यात या दोन बाजू निश्चितपणे आपल्या विचारात घ्याव्या लागतात। जर भारताच्या एकूण रिसेंट व्यापाराचा जर तुम्ही विचार केला तर तो 24-25 मध्ये आयात आणि निर्यात किती व्यापार आहे, तर एकूण निर्यातीचा विचार केला तर जवळपास $820 बिलियन अमेरिकन डॉलर्स इतका निर्यातीचा व्हॅल्यू आहे आणि आयातीचं किती व्हॅल्यू आहे तर $915 बिलियन इतका आहे। तरीही मागच्या तुटीपेक्षा ही तूट जी आहे थोडीशी कंपॅरेटिव्हली कमी आहे असं म्हणता येईल। म्हणजे आपले चांगलं पाऊल, सकारात्मक पाऊल भारत पुढे टाकतोय असं म्हणता येईल। या दरम्यानच्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये, खास करून आपण 1991 ते आजपर्यंतचा कालखंड जर विचारात घेतला त्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताच्या व्यापारामध्ये जवळपास 3000% इतकी वाढ झाली। हे थोडंसं मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं। साधारणतः 1991 मध्ये $22 बिलियन इतका असलेला एकूण ट्रेड 2023-24 पर्यंत $750 बिलियन पर्यंत वाढलाय। मोठी वाढ आहे आणि मग ही वाढ होताना नेमकं आपण कोणकोणत्या वस्तू आणि सेवांचा व्यापार करतोय आणि कोणकोणत्या दिशेने आपण पावलं टाकतोय ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल। थोडंसं मी आता कंपोजिशन बद्दल फार बोलणार नाही, आपण दिशा, भारतीय व्यापाराची दिशा ही अगदी या सगळ्यांचा विचार करायचा तर पुन्हा थोडं डीप मध्ये जावं लागतं, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही। ब्रिटिश कालखंड म्हणता येईल, बिफोर इंडिपेंडन्स, नंतर डिपेंडन्स टू रिफॉर्म पिरियड 1991 आणि आफ्टर 1991 हे काय कशा पद्धतीचे चेंजेस झाले हे जर आपण बघितलं तर निश्चितपणे काय म्हणू आपण 1991 पूर्वी आणि स्वातंत्र्यापूर्वी तर भारताचा व्यापार हा समृद्ध होता। ब्रिटिश येण्यापूर्वी तर भारत हा नेट एक्सपोर्टर होता, काय म्हणू आपण त्याला आधिक्याचा आपण व्यापार एन्जॉय करत होतो। पण दुर्दैवाने ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या रूल नंतर, ब्रिटिशांच्या दुटप्पी धोरणानंतर हे थोडंसं चित्र बदलत गेलंय। ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य करायला सुरुवात केल्यानंतर आपलाच माल स्वस्तात घेणं, तो इंग्लंडला पाठवणं, तिथं पक्का माल इंडस्ट्रीमध्ये तयार करणं आणि तोच पक्का माल जास्त किमतीला आपल्यालाच विकणं, अशा पद्धतीचं दुटप्पी धोरण स्वीकारल्यानंतर मात्र भारताच्या या व्यापाराला थोडीशी सरप्लस व्यापाराला गडगड लागली असं आपल्याला म्हणता येईल। साधारणतः तुम्ही जर बघाल तर 1991 पर्यंत भारताचा व्यापार
हा प्रोटेक्शनिस्ट काइंड ऑफ ट्रेड होता. तो एक संरक्षणवादी व्यापार होता, पण थोडीशी बंदिस्त अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. फारसा कोणत्याही देशाला ते अपेक्षित असतं की आपला आयात कमी असावी आणि आपली निर्यात जास्त असावी. यासाठी आपण इम्पोर्टवरती अनेक बॅरियर्स किंवा इम्पोर्टवरती अनेक प्रशुल्क आकारून तो कमी करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. परंतु 1991चं जे LPGचं धोरण आपण स्वीकारलं त्यानंतर मात्र आपल्याला अनुषंगाने इकॉनॉमिक क्रायसिसचा विचार करता त्या अनुषंगाने आपली अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडावी लागली आणि त्यानंतर भारतीय व्यापाराच्या खास करून दिशेमध्ये आणि भारतीय व्यापाराच्या रचनेमध्ये बरेच ड्रास्टिक चेंजेस झालेले आपल्याला बघायला मिळतात. तर या संदर्भात आपल्या व्यापाराची दिशा कशी राहिली हे जेव्हा आपण विचारात घेतो त्या वेळेस तुम्हाला वेगवेगळे रिजन्स पहिल्यांदा विचारात घ्यावे लागतील. थोडीशी आकडेवारी आहे, ती आकडेवारी फक्त आपण ट्रेंड म्हणून लक्षात घेऊ. तुम्ही ज्यावेळेस रिजन विचारात घेता वेगवेगळे रिजन, तर प्रामुख्याने आपण या एकूण भारतीय व्यापाराचं खास करून एक 4-5 रिजन मध्ये त्याचं डिवायडेशन करता येईल. एक OECD गट जो की विकसित राष्ट्रांसोबतचा एकूण व्यापार आपण त्याला असं म्हणू. त्यानंतर दुसरा ओपेक कंट्रीज सोबतचा व्यापार, ओपेक कंट्रीजचा गट. त्यानंतर युरोप, विशेषतः ईस्टर्न युरोप, आणि त्यानंतर डेव्हलपिंग नेशन्स आणि अदर कंट्रीज. मी थोडंसं मुद्दाम ब्रॉडली यासाठी सांगतोय की कशा पद्धतीनं सुरुवातीचा व्यापार हा OECD गटासोबत आर्थिक विकसित देशांच्या गटासोबत होता. त्यामध्ये युरोप आणि युरोपियन युनियन पर्टिक्युलरली होतं. त्यासोबतच युरोपियन कंट्रीज पैकी बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, UK किंवा हे कंट्रीज विकसित देश होते. त्यांच्यासोबतचा व्यापार जवळपास 1960-61 चा विचार केला तर तो 66% इतका आपला व्यापार होता. खास करून एक्सपोर्टच्या बाबतीत विचार केला, कारण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही विचारात घ्यावं लागतं, तर 66% होता. तो नंतरच्या कालखंडामध्ये कमी कमी होत गेलाय. ते मुद्दाम मला नमूद करायचं की विकसित देशांसोबतचा व्यापार हा घटत गेलाय. 66% वरून 90-91 पर्यंत ते जवळपास 53% पर्यंत कमी झाले. या उलट मला हे हायलाइट करायचं इथं की खास करून डेव्हलपिंग नेशनच्या बाबतीमध्ये जो काही व्यापार होतोय तो आपला वाढत चाललाय. ती खरं तर एक पॉझिटिव्ह साईन आपल्याला म्हणता येईल. किंवा आजकालचा जो काही जिओ पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल इकॉनॉमिक्सचं जे काही राजकारण चाललंय त्यालाही थोडंसं उत्तर त्यात आपल्याला शोधता येऊ शकतं की साधारणतः डेव्हलपिंग नेशन्स पैकी जे काही आशियन कंट्रीज असतील, आशियन देश असतील, त्यामध्ये चायना असेल किंवा इव्हन बाकीचेही शेजारचे जे देश असतील, बांगलादेश असेल किंवा इतर देश असतील, त्यांच्यासोबतचा व्यापार 60-61 मध्ये 14% इतका होता. तो पुढं वाढत जाऊन 19% पर्यंत, इव्हन त्याही पुढं तो बराचसा वाढत गेलेला आहे. हे एक्सपोर्टच्या बाबतीतली सिच्युएशन होती. त्यानंतर इम्पोर्टच्या बाबतीतली सिच्युएशन ही सुद्धा बरीचशी बोलकी आहे. OECD गटासोबत आपण 60-61 मध्ये 78% इतका इम्पोर्ट आपण OECD गटांकडनं करायचो. तोही कमी कमी होत 54% पर्यंत झालाय. आणि त्यानंतर डेव्हलपिंग नेशनच्या बाबतीमध्ये तो 11% वरून जवळपास 19%च्या आसपास तो पोहोचलाय. साधारणतः हा जर भाग आपण विचारात घेतला तर म्हणता येईल की भारताच्या व्यापाराची दिशा ही OECD गटाकडून विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे, खास करून आशियन कंट्रीजकडे ती वाढत चाललेली आहे. ते एक पॉझिटिव्ह साईन आपल्यासाठी आहे. थोडंसं आपण स्ट्रॅटेजीज बदलल्या तर त्यामध्ये आपलं बरंचसं काही अचीव करता येऊ शकतं, हे मुद्दाम मला यात सांगायचंय. तर खास करून 1991 नंतर ज्यावेळेस तुम्ही या आयात निर्यातीच्या व्यापाराकडे बघता, त्या गटांपैकी काही मोजके देश जर विचारात घेतले तर आपल्याला म्हणता येईल की भारताच्या एक्सपोर्ट पैकी निर्यातीचा विचार केला तर त्या एक्सपोर्ट मध्ये भागीदार असलेल्या देशांमध्ये सर्वात अधिक भागीदार एक्सपोर्टच्या अनुषंगाने अमेरिका आहे, त्यासोबत UAE आहे आणि त्यासोबतच नेदरलँड हाही भाग आहे. त्याबरोबरच दुसऱ्या आयातीच्या बाबतीत विचार केला
तर पुन्हा अमेरिका आहे आणि अर्थातच UAE आहे आणि सौदी अरेबियन आणि चीन आणि रशिया हे देश आहेत. हे सुरुवातीची जर सिच्युएशन आपण विचारात घेतली तर अलीकडे नवीन एमर्जिंग होणाऱ्या देशांमध्ये खास करून नवे पार्टनर्स म्हणून जर बघितलं तर आशियाई कंट्रीज पैकी हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड आणि चीन, साऊथ कोरिया आणि मलेशिया हे देश आहेत. हे आपले चांगले आणखीन पार्टनर होऊ शकतात. त्याबाबत आपला व्यापार हे मुद्दा म्हणून वाढवता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला अलीकडच्या 2023, 24, 25 या दरम्यान फ्री ट्रेड अग्रीमेंट आपण करतो आहोत. ते जर आपण आपल्या देशांसोबत वाढवल्या तर निश्चितपणे ते पॉझिटिव्ह राहील असं मला मुद्दाम सांगायचं. 1991 नंतर बघा युरोपियन कंट्रीज सोबतचा जो काही व्यापार होता तो 42% वरून निर्यात व्यापार तो 25% पर्यंत आला आहे. त्यानंतर आफ्रिकन कंट्रीज सोबतचा तिथे एक मोठी आपल्याला भारताला संधी आहे की आफ्रिकन रिजन सोबतचा व्यापार तो दिवसेंदिवस वाढत चालला 3% वरून, म्हणजे 1991-92 ते 2022-23 याचा विचार केला तर तो 11% पर्यंत वाढला आहे. म्हणजे आफ्रिकन देशांसोबत सुद्धा आपल्याला चांगली मोठी संधी व्यापार वाढवण्याच्या बाबतीत आहे. अमेरिकेसोबतचा व्यापार हा सुद्धा या दरम्यानच्या कालखंडात निश्चितपणे वाढलेला आहे. ते अपरिहार्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आशिया सोबतचा व्यापार जो आहे तो 36% वरून जवळपास तो 41% पर्यंत वाढलाय. त्यामुळं मुद्दाम आशियन कंट्रीज सोबत आपण कॉन्सन्ट्रेट जर केलं तर ते आपल्या भारताच्या निश्चितपणे फायद्याचं ठरू शकतं. आयातीच्या बाबतीमध्ये परत युरोपियन कंट्रीज सोबतचा व्यापार हा 37% वरून जवळपास 12% पर्यंत झाला. आपल्या ट्रॅडिशनल स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सगळ्यात मोठा ट्रेड पार्टनर कोणता होता तर तो ब्रिटन होता आणि कॉमनवेल्थ कंट्रीज होते. पण त्यांच्या सोबतचा व्यापार कमी झालाय आणि आपले नवीन ट्रेड पार्टनर्स वाढलेले आहेत. त्यातल्या त्यात मुद्दाम पुन्हा एकदा सांगायचं मला की युरोप कंट्रीज पैकी युरोपियन युनियन कंट्रीज जे काही आहेत, युरोपियन युनियन आहे, त्या युरोपियन युनियन सोबतचा व्यापार हा आपला मोठा आहे. त्यातील नवीन ट्रेड पार्टनर्स जर आपण शोधले त्यांच्यासोबत आपण हे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स केल्या तर निश्चितपणे भारताला मोठी व्यापार वाढवण्याची संधी आहे असं म्हणता येईल. खास करून अमेरिकेच्या बाबतीमध्ये आयात व्यापार मात्र आपला तो कमी झालाय आणि आशियाई देशांच्या बाबतीमध्ये तो जवळपास 44% वरून 91 पासून ते 22-23 मध्ये 63% पर्यंत इतका तो वाढलेला आहे. तर या आशियन ट्रेड हा कॉन्सन्ट्रेट करावा तर आपल्याला फायदा होईल असं मला थोडक्यात सांगायचं आहे. जर टॉप कंट्रीज पाहिल्या त्यांची दिशा पाहिली तर ती सुद्धा आपली या दरम्यानच्या कालखंडामध्ये बदलत गेली. सुरुवातीपासून 91-92 नंतर USA सोबतचा व्यापार आपला बराचसा जास्त होता, पण तो अलीकडच्या कालखंडामध्ये स्लाइटली USA सोबतच्या एक्सपोर्ट व्यापारामध्ये घट झाली. टॉप याच्यापैकी USA 91-92 मध्ये, जपान, जर्मनी, UK आणि UAE होते. पण 2012 पर्यंतचा विचार केला तर ते ट्रेड पार्टनर्स बदलले. त्यानंतर USA सोबत चीन आणि UAE युनायटेड अरब अमिरात्स हे देश आपले ट्रेड पार्टनर्स बनले. आपली वाढती निर्यात याही देशांना होते. त्यानंतर सिंगापूर आणि हाँगकाँग हेही जोडले गेले आणि नंतरच्या 2022-23 मध्ये पाहिलं आपण तर टॉप 5 पैकी USA सोबत आपण 17% एक्सपोर्ट करायचो, UAE सोबत 6%, चीन सोबत जवळपास 3% आणि नेदरलँड हा एक नवीन पार्टनर जोडला गेला. त्यामुळे हे नवीन जे काही देश आहेत त्यासोबतचा जाणीवपूर्वक व्यापार वाढवला तर निर्यात आणखीन आपली वाढू शकते. तसं आयातीच्या बाबतीमध्येही वेळोवेळी हे ट्रेड पार्टनर्स बदलत गेलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला USA, बेल्जियम, जर्मनी आणि जपान हे यांच्याकडून आपण जास्तीत जास्त आयात करायचो. 2012च्या दरम्यान आपण ती आयात आपली बदलली आणि टॉप आयातीपैकी USA, चीन, UAE, सौदी अरेबिया आणि स्वित्झर्लंड हा नवीन ट्रेड पार्टनर्स आपल्याशी जोडला गेला आहे. त्यासोबतच 2012 नंतर 22 मध्ये परत USA हा मात्र कॉन्स्टंटली 91 नंतर आपल्या व्यापारामध्ये
अपरिहार्यपणे आहे. मग त्यानंतर चीनचं प्रभुत्व वाढतं आहे. चीनसोबत आयात आपली 13.9% पर्यंत वाढली. त्यानंतर स्वित्झर्लंड आणि सौदी अरेबियासोबतचा व्यापार जवळपास 7% आसपास आणि रशियाकडूनही आपण बरीचशी आयात करतो, विशेषतः क्रूड ऑइल आताच डिस्कशनमध्ये आपल्याला लक्षात आलं ती करतो आहोत. तर अशा पद्धतीने हे डायरेक्शन्स वेळोवेळी आपल्या या व्यापाराच्या बदलत गेलेत, आपले पार्टनर्स बदलत गेलेत. थोडीशी सुटेबल जर पॉलिसी आपण स्वीकारली, त्यामध्ये खास करून जागतिक पातळीवरती लागणाऱ्या गोष्टी क्वालिटीच्या बाबतीत इम्प्रूव्हमेंट केलं किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आपण वाढवल्या किंवा आपल्या देशामध्येच मेड इन इंडिया, मेक इन इंडिया याला प्रोत्साहन दिलं, तर आता अमेरिकेसोबत जे काही चाललंय त्याला आपण प्रत्युत्तर देऊन त्या गोष्टी आपण भारतामधूनच जास्त करता येऊ शकतात. विशेषतः IT सेक्टरमध्ये आपल्याला खूप चान्सेस आहेत. पुन्हा इव्हन टुरिझम, विशेषतः मेडिकल टुरिझममध्ये खूप मोठ्या आपल्याला संधी आहेत. त्यानंतर सर्व्हिस इतर सेक्टरमध्येही बरीचशी वाटचाल आपल्याला करता येऊ शकते. या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे हे बदलता ट्रेंड आणि बदलत्या ट्रेंडमधून आपल्याला फायदा घेता येऊ शकतो हे नमूद करायचं आहे. बऱ्याच सारखे सांगण्यासारखं आहे, पण आपण वेळ पाहता थोडंसं फाइंड अप करूया. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपलेही सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आपण सर्वांनी राष्ट्रीय चर्चासत्रातील पॅनल डिस्कशन सेशनमधील पॅनलिस्ट डॉक्टर PR मुठे सर यांचं व्याख्यान ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओज लाईक करावे तसेच चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती.